पुण्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर, अतिवृष्टीने घेतला महिलेचा जीव। पावसामुळे तिघे जण झाडाखाली अडकले। दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश, तर एका महिला जागीच दगावली। सिंहगड रोड इथली घटना। पुण्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस, ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस। पुण्यातील विविध भागामध्ये काळोख, मुसळधार अवकाळी पावसामुळे स्वारगेट चौकामध्ये पाणीच पाणी। पुण्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस, कोंढवा परिसरात सखल भागामध्ये पाणी साचलं। साचलेल्या पाण्यामध्ये कार आणि दुचाकी अडकल्या। पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूरमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतमालासह पशुधनाला फटका, कांदा आणि फळबागांचं नुकसान। नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट, अतिवेगवान वाऱ्यांमुळे झाडं आणि विजेचे खांब कोसळण्याची शक्यता। अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। रत्नागिरीत लग्नाच्या अक्षता पडत असतानाच वरुण राजाचं आगमन, खेडशी गावातील दुपारच्या सुमारास घडला प्रकार। लग्नाच्या अक्षता पडत असताना पावसाचं आगमन झाल्यानं वऱ्हाडी मंडळींची धावपळ। तळ कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस, कुडाळ तालुक्यामधल्या दुकानबाद परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, नाचणी पिकांचा आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट, अनेक तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, कोपरगाव, संगमनेर, राहुरी तालुक्यात जोरदार गारपीट, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान। बीड तालुक्यामधील आहेर, वडगाव परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान, वादळी वाऱ्याने ज्वारी, बाजरीची पिकं जमीनदोस्त। वर्धा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वाऱ्यासह अवकाळी पाऊस, जोरदार हवेमुळे गव्हाचं काही प्रमाणात नुकसान, विजेचे 3 खांब कोसळले, घरांचे 3 पत्रेही उडाले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान, मका, भात आणि मिरचीसह अनेक पिकं जमीनदोस्त, मका पिकांचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती। जळगावमध्ये चिंचोली गावात अवकाळीमुळे केळी बागांचं नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 वर पोहोचला, उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांची रसवंतीसह शीतपेय दुकानांवरती गर्दी, उष्णतेमुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं प्रशासनाचं आवाहन। सिंधुदुर्गच्या कणकवली शहरवासियांना भीषण पाणी टंचाईची भीती, गड नदीच्या पाणी पातळीमध्ये 2 महिन्याआधीच झपाट्यानं घट, त्यामुळे शिवडाव धरणातून पाणी गड नदी पात्रामध्ये सोडण्यात येणार। गोंदियाच्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये पाणी टंचाई, विद्यार्थ्यांना पाणी विकत घेऊन भागवावी लागते तहान, बोरवेलची पाणी पातळी खालावल्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम। रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा, तब्बल 70 दिवस पुरेल इतका पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक। एप्रिल मे महिन्यामध्ये जाणवणारी पाणी टंचाई यावर्षी जाणवणार नाही। हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामं रखडली, 68 कंत्राटदारांना नोटीस, तातडीनं कामं पूर्ण करावीत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा कंत्राटदारांना इशारा। वीज कोसळून बीडच्या पाली गावातील शेतकऱ्याचा मृत्यू, वसंत राऊत असं शेतकऱ्याचं नाव, शेतीमध्ये काम करत असताना अचानक पाऊस आल्यानं वीज कोसळली। जळगावच्या धरणगाव पिंपळे शिवारामधील शेतांमध्ये अग्नितांडव, 10 हेक्टर क्षेत्रावरील 4 शेतांमधील कापून ठेवलेला मका पूर्णपणे जळून खाक, 20 तारांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची माहिती। नाशिकच्या सिन्नरमधील ठाणगाव रेशन दुकानातून मिळालेल्या तांदळामध्ये प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ असल्याचा आरोप, तांदूळ खाल्ल्यानं पोटाचे विकार होण्याची भीती, फोर्टिफाईज तांदूळ आणि साधा तांदूळ असा या तांदळामध्ये फरक असल्याचं प्रशासनाचं म्हणणं। डोंबिवली एमआयडीसीमध्ये गॅसची पाईपलाईन फुटली, जेसीबीच्या धक्क्यानं घडली दुर्घटना, दुरुस्तीसाठी गॅसचा पुरवठा काही काळ बंद, नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं। मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात गॅस मिळत नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरल्याची घटना, अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामधील युद्धाचा परिणाम भारतातही दिसू लागला, गॅस बुक करूनही वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप। बोंदो अशोक खराचा पाय आणखी खोलात, नाफेडच्या माध्यमातून शेतकरी आणि सरकारची हजारो कोटींची फसवणूक, खरात आणि तत्कालीन कृषी मंत्र्याचा संबंध असल्याचा येवल्याच्या गोरख संत यांचा आरोप। महिलेनं केलेल्या आरोपानंतर खेडच्या शिवदत्त आश्रमाच्या नवनाथ गवळी महाराजांनी आरोप फेटाळले, माध्यमांच्या समोर येऊन बाजू मांडत मला बदनाम करण्यासाठी आरोप केले गेले असल्याचं त्यांचं म्हणणं। यवतमाळ नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे पूजा यज्ञ करून आंदोलन, रस्ते स्वच्छतेसाठी खरेदी करण्यात आलेली मशिनरी धुळकात, प्रशासन कुंभकर्णी झोपेमध्ये असल्याचा वंचितच्या कार्यकर्त्यांचा आरोप। माळ्यातील अंजन गावातील पुतळा प्रकरणी वातावरण तापलं, पुतळा काढण्याच्या मागणीसाठी पुतळ्यासमोरच एक गटाचं ठिय्या आंदोलन सुरू। इचलकरंजी शहरातील कबनूरमध्ये तृतीयपंथी समाजातील वादातून घरामध्ये घुसून मारहाण आणि चोरीचा प्रकार, शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल। अकोल्याच्या पोलीस कोठडीमधील महिला कैद्याला शरीर सुखाची मागणी प्रकरणी एएसआय जाधवचा तुरुंगामध्ये रवानगी,
न्यायालयाकडून ओळख परेडची परवानगी, ओळख परेड नंतर आणखी बाबी समोर. बुलढाण्याच्या खामगावमधील गारड गावचे ग्रामसेवक 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडले गेले. गावठाण जमिनीचा फेर रद्द करण्यासाठी मागितली होती लाच, एसीबी पथकाची कारवाई. मालेगाव महापालिकेच्या महासभेमध्ये जोरदार गोंधळ, एसआयआर मुद्द्यावरून नगरसेवक आमने सामने. इस्लाम पक्ष आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये तीव्र बाचाबाची, वाद वाढताच एकमेकांना धक्काबुक्कीही. काही काळ महासभेचं कामकाज ठप्प. साताऱ्यामध्ये ऐतिहासिक कस्तुरबा रुग्णालयावर पाडकामाची कारवाईनं वादाला तोंड. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वीच कोणालाही विश्वासात न घेता पाडकाम कारवाई, विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप. पनवेल महापालिकेमध्ये मातृ शिशु आरोग्यासाठी ममता म्हात्रेंचा अत्याधुनिक ब्लड बँकसह मोठा प्रस्ताव. ममता म्हात्रेंनी महापालिकेच्या सभेमध्ये मांडला प्रस्ताव. कोणत्याही मातेला रक्तासाठी पैसे मोजावे लागू नयेत अशी ठाम भूमिका. नाशिकच्या येवल्यामध्ये हिरकणी बस आणि साध्या एसटीची समोरासमोर धडक. दोन्ही एसटी बसमधील 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी. 6 जणांची प्रकृती गंभीर. सर्वांवर येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातामध्ये पूर्णपणे ट्रक चालकाची चुकी, मद्यप्राशन केलं असल्याची दिली कबुली. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर जालना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची प्रतिक्रिया. समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातामधील 8 मृतांच्या वारसांना आर्थिक मदत सुपूर्द. माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आलं धनादेशाचं वाटप. कंत्राटदार कंपनीकडून देण्यात आली आर्थिक मदत. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 15 लाख रुपये. शहादा तालुक्यामधल्या अंधरत गावामध्ये रात्रीतून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित केला. गावकरी आणि प्रशासनामध्ये वाद. पुतळ्यासाठी परवानगी घेतली नसल्यानं तणाव. परवानगी घेतल्यानंतरच पुतळ्याची स्थापना करण्यात येणार. नागपूर शहरामध्ये हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक अनोखी आणि भावनिक घटना. दुपारच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये माकडाची नियमित हजेरी. जेवण झाल्यावर कोणालाही त्रास न देता शांतपणे माकड निघून जातं. रायगडच्या माणगावमध्ये कोकणच्या रानमेव्याला मागणी. आदिवासी भगिनींच्या कष्टांना मिळते किंमत. काजू बिया, आंबे, कैरी, करवंदे, कोकम, जांभूळ, गावरान भाजीपाला घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढली. पर्यटकांना हमखास व्याघ्र दर्शन आणि इतर प्राण्यांचं दर्शन होत असल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली. महाराष्ट्रासह तेलंगणातील पर्यटकांची संख्या इथे जास्त आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृत महिला कामगारांवर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्काराला आसपासच्या परिसरातील नागरिक उपस्थित. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि शिक्षण सभापतीपदी भाजपचे अभिजित थरवळ यांची निवड. वर्ध्याच्या पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते 8 उमेदवारांना नियुक्तीपत्र. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये नियुक्ती. शासनाच्या नोकरीसाठी 30 उमेदवार पात्र. काही नियुक्त्या इतर जिल्ह्यामध्ये. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियुक्ती आदेश वितरणाचा कार्यक्रम. बीडच्या परळी माटेगावमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम सुरू. अभियानांतर्गत संपूर्ण गाव परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवली जाणार. नंदुरबार बाजार समितीमध्ये हरभऱ्याला योग्य भाव नाही. शेतकऱ्यांकडून हरभऱ्याची साठवणूक. केलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी त्रस्त. हरभऱ्याला 5,200 ते 5,600 रुपयांचा भाव. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांचा केरळम दौरा. केरळम विधानसभा निवडणुकीसाठी चित्रा वाघ यांचा प्रचार दौरा.